बँकेतील 8,50,00,000च्या कर्ज प्रकरणाला संस्थेला जामीनदार करण्यास विश्वस्तांचा विरोध असतानाही विश्वस्तांच्या खोट्या सह्या करत आणि खोटी कागदपत्रे तयार करून बँकेत कर्ज प्रकरण केल्याप्रकरणी नगरमधील दोघा डॉक्टरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत अमित रसिकलाल कोठारी राहणार माणिकनगर अहमदनगर यांनी गुरुवारी 2 मेला रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। डॉक्टर राकेश कांतीलाल गांधी राहणार महादेव अपार्टमेंट पाइपलाइन रोड आणि डॉक्टर आशिष अजित भंडारी राहणार सारसनगर अहमदनगर अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत। फिर्यादी कोठारी आणि आरोपी हे रेंज फाउंडेशन सोसायटी तथा ट्रस्ट या सेवाभावी संस्थेचे आणि बाबाजी हरजी करपे पाटील प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांचे विश्वस्त आहेत। डॉक्टर गांधी आणि डॉक्टर भंडारी यांनी बाबाजी हरजी करपे पाटील प्रतिष्ठान यांच्यातर्फे छत्रपती संभाजीनगर रोडवरील तवलेनगर येथे चालवण्यात येत असलेल्या साई एंजल स्कूलच्या इमारतीच्या वरील मजल्यावरील खोल्यांचे बांधकाम करण्यासाठी HDFC बँकेच्या स्टेशन रोड शाखेत 8,50,00,000चे कर्ज प्रकरण करण्याचे आणि त्यासाठी रेंज फाउंडेशन सोसायटी तथा ट्रस्ट या संस्थेला जामीनदार करण्याचे ठरवले। त्यास विश्वस्त असलेले फिर्यादी अमित कोठारी, श्वेता अमित कोठारी आणि रसिकलाल चंदूलाल कोठारी अशांनी विरोध दर्शवला। त्यानंतरही विरोध करणाऱ्या विश्वस्तांच्या खोट्या सह्या करून खोटी कागदपत्रे तयार करून डॉक्टर गांधी आणि डॉक्टर भंडारी यांनी कर्ज प्रकरण केले। हा प्रकार 9 फेब्रुवारी 2023 ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत घडला। आपण सह्या केलेल्या नसतानाही संस्थेला सुमारे 8,50,00,000च्या कर्ज प्रकरणात जामीनदार करून डॉक्टर गांधी आणि डॉक्टर भंडारी यांनी आपला विश्वासघात करून फसवणूक केली असल्याचे कोठारी यांनी फिर्यादीत म्हटले आहे। या फिर्यादीवरून पोलिसांनी डॉक्टर गांधी आणि डॉक्टर भंडारी यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 406, 467, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।